श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गंध, टिळा किंवा टीका लावण्याने काय होते अशा आपल्या मनामध्ये जिज्ञासा निर्माण होतेच, पण मग त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। ते काय ते आज मी तुम्हाला सांगणार आहे। जर आपण कपाळाला गंध लावला, टीका लावला किंवा कुंकू लावला तर आपल्या ज्या मस्तकातील क्रियाशक्ती असतात त्या जागृत होतात, तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी चांगल्या प्रेरणा प्रसारित होतात। तसेच आज्ञाचक्र जे 2 भुवयांमध्ये असते तेथे गंध जर आपण लावला तर स्मरणशक्ती वाढते, प्रतिभा विकसित होते, तसेच एकाग्रता सुद्धा वाढते। लहान मुलांना आपण बघा इथं काजळाचा टीका लावतो, ते आपण आपल्या सोयीसाठी की मुलाला नजर लागू नये म्हणून, पण त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे। ते काय तर त्यामुळे जो समोरचा व्यक्ती असतो तो जर क्रोधित असेल, त्याच्यामध्ये जर क्रोध आलेला असेल तर ती क्रोधादी विकार भावना त्या बालकापर्यंत आकृष्ट होत नाही आणि त्या बालकाच्या मनामध्ये तो क्रोध सुद्धा येत नाही। असं हे लहान बालकाला ते काळा टीका किंवा काजळ लावण्याचं वैज्ञानिक कारण आहे। तसेच जी काही दृष्टी चेतना असते त्या भुवयांमध्ये पिट्यूटरी ग्रंथ, हायपोथेलेमस ग्रंथी, पिनियल ग्रंथी असतात। टीका, कुंकू, गंध हे जर आपण लावत असू तर ते लावताना आपला तो जो भाग आहे तो असा दाबला जातो। तो दाबला गेल्याने ॲक्युप्रेशर जे असतं ते ॲक्युप्रेशर होतं आणि ते ओज, तेज, बुद्धीची धारणा अशा शक्ती ह्या विकसित होत असतात। कुंकू कपाळावर जर आपण लावला तर तो भूमध्यावर लावायचा का? कारण तेथे शरीराचे आज्ञाचक्र असते आणि त्यावर जर आपण दाब दिला तर जे चेहऱ्यावरच्या स्नायू असतात, चेहऱ्यावरचे जे काही बारीक बारीक नसा असतात, स्नायू असतात, त्यामध्ये रक्तपुरवठा होण्यास मदत होते व नियमित व चांगला रक्तपुरवठा आपल्याला होत असतो। कुंकू जर आपण लावला, प्रत्येक स्त्रीने कुंकू हा लावलाच पाहिजे। आज टिकली लावतात ते माहिती, पण टिकलीच्या खाली जर कुंकू लावला तर खूप सोयीस्कर। त्याला सुद्धा वैज्ञानिक कारण आहे की कुंकवामुळे जी काही नकारात्मक ऊर्जा असते ती शरीरात प्रवेश करू शकत नाही, एवढं ह्या कुंकूमध्ये म्हणजे बळ आहे किंवा कुंकवाची ती ताकद आहे। प्रत्येक स्त्रीने जर टिकली जरी लावत असेल तर खाली एक कुंकवाचा बोट तरी लावावा का? कारण कुंकू लावताना जर आपण असं म्हणजे त्या भागाला आपण स्पर्श करतो किंवा दाब दिला जातो, त्याच्याने तिथले जे ॲक्युप्रेशर आहे ते चांगले होते आणि जे स्नायू आहेत त्या स्नायूंना छान रक्तपुरवठा होत असतो। मग हे झाले वैज्ञानिक कारण।